आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. तर गार्डियन्स एंजल छान शक्तिपात झालेला आणि ती अनुभूती काय वाटलं तुम्हाला? कोण बोलणार एकदम पहिला नंबर? शांत बोला सर. एकदम शांत वाटलं. तर एका ठिकाणावरून लिव्ह करा. हा. एकदम शांत वाटलं आणि पण ते नाव द्यायच्या वेळी काय हेच आठवलं नाही. नावच आठवलं नाही काय द्यावं ते. बरं. आता आठवले की देऊन द्या. हा. काय हरकत नाही. अधिक एकदम छान वैष्णवी. वाटलं. छान. थँक्यू सर. थँक्यू. वैष्णवी. आत्मा नमस्ते. मी माझ्या एंजल्सचं नाव शिवानी शक्ती ठेवलं. छान. कारण की मला ते हे करताना नाही तेच जाणवलं. कारण नको. असं इतकं कारण नको. छान वाटत आहे. इतकं छान हो, वाटत आहे की मला वर्ड्स मध्ये डिस्क्राईब नाही करता येत. खूप सुंदर. खूप छान. येस. आनंदाश्रू आहेत ते. आनंदाश्रू. खूप सुंदर. खूप सुंदर. का नका सांगू? कारण काही असू देत. काही नाव चालेल. हं? हं. नो रिझन. छान. खूप सुंदर. नेक्स्ट मंजुळाताई. आत्मा नमस्ते. मॅडम मी स्वामी आई आणि कृष्ण आई असं नाव ठेवलंय आणि खूप छान वाटलं मला. ज्यावेळेस तुम्ही जे सांगत होता तेव्हा असं वाटत होतं की हे सगळं जे आपण कुणाला सांगू शकत नाही ते मी पटपट त्यांना सांगत होते हं, आणि माझं मन पूर्ण हलकं झालं आणि ते भाव थांबत नव्हते माझे. हं, हं, हं. खूप हलकं वाटतंय आता. बहुत बढ़िया. बहुत बढ़िया. ही ती सिक्रेट स्पेस आहे आता आपली. आपल्यामधली. कारण ते नातं असं आहे ना, की ते आता तुमचं सगळं सिक्रेट त्यांच्याकडे ठेवणार आहे. हां? खूप सुंदर. खूप छान. नेक्स्ट. थँक्यू मॅडम. खूप खूप धन्यवाद. थँक यू. अश्विनी. अश्विनीने हात आत्मा वर नम केला. आत्मा नमस्ते मॅम. मी राधाकृष्ण असं नाव दिलं आहे आणि हं. मला खूप प्रश्न वाटलं आणि अश्विनी. अतराचा खूप सुगंध येत होता म्हणून खूप अत्तर लावलेलं होतं का? सुगंध येत होता तर अत्तर नाही लावलेलं होतं लावलं का? लावलं नव्हतं. नाही सुगंध येत होता छान. वाह! खूप सुंदर. हा भाव आहे ना सगळ्यांचा. आनंदाचा आहे की दुःखाचा आहे कळत नाही आहे. ती मधली स्पेस आहे. आहे ना? ती सोडायचंही नव्हतं आणि असं झालंय ना अश्विनी? खूप सुंदर. आनंद वाटत होता मॅडम. खूप छान. मस्त. नेक्स्ट. घाई करूया थोडीशी. आत्मा नमस्ते मॅडम. हातवाडा बसते. मला असं वाटत होतं की माझी आई माझ्या समोर बसली आहे आणि बाबा बरं. पण आहेत समोर खूप छान. आणि सोडावं असं वाटत नव्हतं. म्हणजे मला माझ्या आईला हं, नाव द्यावं असं वाटत नव्हतं काही सुद्धा. हं, पण मी नाव दिलं हं, एक रिंकी. ते का ते सांगायचंच नाहीये. आणि हं, दुसरं म्हणजे ना मला मला 3 जण असं डोळ्यासमोर सतत एक देवी सतत दिसत होती जी आमच्या इथे एक आहे. दुर्गा हं. देवी म्हणून तिचं नाव दिलं. आणि बरं. मला साईबाबा दिसत होते सतत. म्हणून माझे 3 एंजल आहेत असं वाटतंय मला. बरं. ओके. काही हरकत नाही. जर तुम्हाला ते तिघं दिसले आहेत, तर ते तिघं असतील. हं? असतील माहित नाही. पण ते हां. सतत, सतत, सतत सोबत होते आणि खूप जांभळा प्रकाश असा खूप जांभळा प्रकाश सगळीकडे, सगळीकडे पसरत होता तो. बहुत बढिया. तिघांनाही सोबत ठेवायचं. हां? हां. असते ना कधी-कधी बघा, आपण आई-वडील आहेत, आपण आपलं पालकत्व कधी मामा, काका घेतात. बरोबर ना? आपल्याला गार्डियन्स असतात की नसतात? हां.
कधी एखादं नातं असं होतं ना की ते आई बाबांसारखंच काळजी घेणारं असतं, ते नात्याचंही नसतं, असंही होतं. मग त्याही जगतामध्ये ह्या सगळ्या गोष्टी. येस, खूप सुंदर. नेक्स्ट. आत्मा चलो नमस्ते काही मॅडम. करा. आत्मा नमस्ते, बोला सविता. मला म्हणजे सुरुवातीला असं एकदम असं प्रकाश प्रकाश गोल्डन प्रकाशच दिसत होता. हा असा गोल्डन प्रकाश दिसत होता आणि मला गणपती बाप्पा आणि माझे सद्गुरू जे आप्पा स्वारी आहेत ते हं, दिसत होते. त्याच्यामुळे मी माझ्या गार्डियन एंजलचं नाव सद्गुरू ठेवलेलं आहे. हं. आणि मी त्यांचा असा आशीर्वाद घेते, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होते आणि ते माझ्या सतत नजरेसमोर आहे असं फील झालं मला सगळं. आणि हा खूप छान वाटत होतं. गणपती बाप्पा तर असं वाटत होतं की माझं सगळं विघ्न असं तारतायत असं ते फील येत होतं हं. आणि ती शक्ती अशी जाणवत होती आणि प्रकाश जास्त जाणवत होता गोल्डन. बघ, ऊर्जा त्याच आहेत. ओके, नाव कशासाठी की आपण आपण जेव्हा आता मागणी करू, तेव्हा आपण मागणी करण्यासाठी कशी मागणी करावी, कोणाला मागणी करावी, कोणाला सोबत घ्यावं, यासाठी ते नाव. लक्षात आलं? हे नाव आपल्यासाठी आहे, आपल्याला सोपी जावं यासाठी आहे. शेवटी ऊर्जा तीच ऊर्जा काम करते आहे आपल्यासाठी. हा हा फक्त आपण त्यांना त्या स्वरूपामध्ये किंवा त्या शब्दांमध्ये बांधतो आहे असं म्हणूया. हा नेक्स्ट. हा प्राजक्ता, नंतर मालनताई. माईक सुरू करावं लागेल ना मालनताई? मी आहे ना मॅडम, बाबा आई तर समोर आले असते पण गाडगे बाबा येत होते सारखे समोर. हा. आणि माझ्या बाबांमध्येच मी बाबांना ते गाडगे बाबांनाच बघत होते. तो साधा स्वभाव म्हणजे माझ्या बाबाचाही तसाच, असं साधेपणा, जसं गाडगे बाबांचं सगळं साधं होतं तसं त्यांना ते त्यांच्यामध्ये बघत होती. आणि आईच्या मध्ये तर कुळदेवीच दिसत होती आईच्या हा. याच्यामध्ये हम्म. असं. आणि ते रडायला येत होतं जेव्हा चांगलंही सांगताना आणि काही गोष्टी होत्या त्या पण सांगताना खूप असं भरून आलं होतं. पण आणि चालूच होता की चालू झाले होते. हं. खूप सुंदर, खूप छान, अश्रू पण चालू मस्त. झाले होते आणि ते जाताना तर वेगळंच हे होतं सगळं. खूप छान, खूप छान. सगळ्यांनीच एका वेळेस माईक सुरू केले आता. हा, आणि बॅकग्राऊंडला कोणाचा तरी आवाज आहे, तो बंद करा. हं, बोला. खूप सुंदर, बहुत बढिया प्राजक्ता. थँक्यू म्हणाई व्ह्युअर्सला. नेक्स्ट मालनताईचा नंबर लावला होता, आहे का? हा बोला मालनताई, त्यानंतर दीप्ती. नमस्ते. हा मॅडम, मला 2 दिसले एंजल. मी हं, त्यांचे नाव स्वामी आणि स्वामीनी ठेवलं. छान. आणि वारेची अशी झुळूक येत होती पाठीमागून सारखी. हा, थंड असा वारा वाटत होता, सारखं गार गार वाटत होतं. छान. खूप आणि मस्त. हा त्यांना सगळं सांगितलं काय आहे ते मनातल्या वेदना. छान. खूप सुंदर, खूप छान. आता आहेत ना ते सोबत, कशाला काळजी करता? हा हा. दीप्ती. थँक्यू मालनताई. आत्मा नमस्ते मॅडम. हा मला ज्यावेळेस तुम्ही सगळं असं जे बोलत होता ना, ते इतकं मला याच्यात गेले होते की मला खूप शांत वाटलं. अगदी अगदी हं, ऐकत राहावं. आणि हं. मी खरं सांग, मला एंजल म्हणून असे ना बाळ दिसले होते छोटे. बर, छान छान. आणि त्यांचं नाव मी राधाकृष्ण ठेवलंय. बर. राधाकृष्ण, कारण ते छोट्या बाळाचं आणि त्याच्यातच मी मग्न होते त्या बाळाचं. हा हा. बाळाचं म्हणजे असं मला दिसत होतं असं. छान. छान हं, वाटत. हं. खूप छान. नेक्स्ट. बोला. आत्मा नमस्ते मॅडम. हा, त्या अनुराधा नंतर आराधना. हा हा, तयार राहा. बोला अनुराधा. हा मॅडम, मला शिवजी दिसले, शिव भगवान असे चालत आले, असे हा एकदम उंच धिप्पाड असे. हा हा. आणि आणि स्वामी समर्थांच्या केंद्रात मॅडम गायत्री माता असते ना, हं. तसं देवी एक दिसले.
बर ते छान. म्हणजे जवळ येऊन बसले दोघं दोन साईडला हा असं जाणवलं. खूप छान. खूप आणि सुंदर. ज्यावेळेला म्हणजे सगळं बोलून वगैरे झाल्यानंतर जायचं वेळ आली ना, तेव्हा ते देवी उठल्या, पण शिवजी असे म्हणजे लवकर उठत नव्हते, असे बसून होते असं जाणवत होतं मला. म्हणजे छान. वडिलांचे पाय लवकर निघत नव्हते असं अच्छा असं अच्छा. वाटलं मला. हम्म. हा. नक्कीच काळजी आहेच. बरेच- ओके, युनिव्हर्सला पण आपली काळजी आहे. हे लक्षात आलं असेल तुमच्या, हो ना? हो मॅडम. खूप सुंदर. खूप छान. बहुत बढिया. थँक यू अनुराधा. हो आराधना. मॅडम. हॅलो मॅडम, बोला. हा मला ना पूर्ण मेडिटेशन मध्ये पूर्ण खूप ऊर्जा जाणवली. हा आणखीन ज्यावेळी तुम्ही म्हणत होता की तरंग येत आहे किंवा वेगळ्याच प्रकारची ऊर्जा येत आहे, ते सगळं वेगळं वेगळं खूप छान जाणवलं. आणि माझे गार्डियन आहे स्वामी समर्थ आणि हम्म. श्रीपाद श्रीवल्लभ. छान. ते ते नाव तसं दिलेलं आहे. आणि खूप पूर्ण सुंदर. एनर्जी अजूनही जाणवत आहे. म्हणजे की खूप छान एनर्जी मिळाली असं वाटतं या मेडिटेशन मध्ये. मस्त. गार्डियनची एनर्जी मिळालेली आहे. खूप छान. धन्यवाद मॅडम. आठवड बसते. खूप छान. आराधना. खूप छान. विद्याताई नंतर शोभाताई. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. खूपच छान वाटलं मॅडम. एकदम शांत, आणि आपण इथं आहोत की नाही हेच कळत नव्हतं. म्हणजे रूम मध्ये नसल्यासारखंच वाटलं. मी शिवजी, हनुमानजी, रामजी असे नाव ठेवले. आणि बरोबर. इतकं छान वाटत होतं ना, शांतपणे डोळे सुद्धा असं उघडावंसं वाटत नव्हतं. म्हणजे एवढं त्यांच्या बरोबर ह्याच्यामध्ये गेले. वाटलंच नाही इथं आहे का, मी कुठे आहे, म्हणजे असं बघावं असं वाटत होतं की आहोत का नाही या रूम मध्ये, कुठे गेलो मी, हम्म, असं वाटायचं मला. हम्म, हम्म. थोडस मध्येच ना अशी जागा वेगळी वाटायला लागली. मग हा हा तर मी म्हटलं बघावं तरी आपण कुठे आहे. हा. खूप छान वाटलं, म्हणजे शांत हे अशी स्थिती आली ना, की शक्यतो तुम्हाला सगळ्यांना सांगू का, हा विचार नका करत जाऊ की आता मी आहे की नाही. त्या स्थितीमध्ये राहा, काहीच होत नाही, एकदम मस्त. आपण ना मध्येच चुडबुड करतो, आपल्याला असं हा. वाटतं अरे काही होईल का, आहे ना. हा. हो. तर फक्त त्या गोष्टीचा आनंद घ्यावा, नाही करावी ती शक्यतो. हा, पूर्ण सुरक्षित असता तुम्ही, तुम्हाला काहीच होत नाही. हं? हम्म. खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप छान, खूप सुंदर. धन्यवाद युनिव्हर्स. खूप हा. शोभाताई, त्यानंतर अस्मिता. कोण राहिलं मग? मनीषा हा तांदडे मॅडम, राहिल्या. हा. हम्म, आज मॅडम तुमचा बरोबर पहिला दिवस आहे माझा तुम्हाला जॉईन हम्म. झाल्याबरोबर. पण मला आज वडिलांना 34 वर्ष झाली, आईला 18 वर्ष झाली. न भेटल्या त्या प्रत्यक्षरशा. आणि माझी कुलदेवता भवानी माता. हम्म. म्हणजे आई वडिलांना नाव दिलंच नाही, मी फक्त आई बाबाच बोलली त्यांना. चालेल, काय हरकत नाही. हा. आणि माझी कुलदेवता भवानी माता. ठीक आहे. हम्म, हम्म, हम्म. तर काही तुम्हाला नाव देऊ म्हणजे शकतो आपण. हम्म, हम्म. हा, तुम्हाला माहित ते बोलते फर्स्ट टाइम तुमच्याशी, म्हणजे आज कनेक्ट झाली तुमच्याशी. जाणवलं मला, आई बाबा भेटले 34 वर्षांनी, 18 वर्षांनी. थँक्यू थँक्यू. छान. थँक्यू हा. थँक्यू शोभाताई. अस्मिता. मनीषा व्हिडिओ सुरू करा. शशिकांत दादा आहात का तुम्ही? बोला अस्मिता. मॅडम, मला खूप हलकं वाटतंय. म्हणजे जड जड वाटत होतं की नाही, सुस्ता कसं तरी होत होतं, ते आता हलकं वाटतंय. आणि काल मला खूप छान सुगंध येत होता, जांभळा कलर आणि वेगवेगळे कलर चमकत होते कालच्या मेडिटेशनला. हा, आज मला खूप हलकं वाटतंय. आणि मी हा. उमा महेश नाव दिलंय. अरे वा, खूप सुंदर, खूप छान. हम्म. मनीषा, बोला. माईक माईक. करते.
काय सांगावं? कारण की आतून इथं आलं की मी यायला नाही असं वाटते. म्हणजे काय झालं अं, वेगळं असते का बाबा मी त्यांच्या समोर आहे, त्यांच्या फिलिंगातून आली लढू असं वाटत होतं. खरं ना काय मनीषा, झालं तुमचा काय आवाज घडलं आम्हाला नाही येत त्याची नाहीये. तुम्ही व्हिडिओ बंद करून बोलता का किंवा हो हो माईकच्या जवळ येऊन बोलता का? तुमचा आवाज नाही येत आहे आम्हाला. ओके ओके. हा, बोला. आता येतोय हो, येतोय का? कसं झालं काहीच नाही कळालं. एकदम असा वेगळाच भाग झाला आणि असं वाटतंय की मी वेगळ्याच ह्याच्यात आहे बा. त्यांच्या कुशीत आहे, त्यांच्या समोर आहे, त्यांना सगळं अंतःकरणाचं बोलते. आणि आई एक ते प्रेम पाहिजेत ना, आपुलकी प्रेम सगळं काही तिथं भेटलं. असं असं एकदम हे झालं की नाही आता भगवंताचं काम करायचं, त्यांच्या सोबत कनेक्ट राहायचं. आणि आपण कसं मोह माया याच्यामध्ये डुबलेलं राहतो, पण हे सगळं सोडायचं आणि तिथं असं स्थिर एकदम स्थिर वाटलं. शांती वाटली मनाला त्या दुनियेमध्ये, है ना? हो खूप खूप शांती वाटली. आपल्याला काहीच सोडायचं नाही आहे मनीषा. सगळं धरून पुढे चालायचं आहे. कायम लक्षात ठेवा हा. हो आपण काही सोडणार झालं. नाही आहे, तर या सगळ्यासह मात्र डिटॅच होऊन राहणार आहे. छान. हं? हा, हा. खूप सुंदर. हो खूप छान वाटलं. अभिनंदन सगळ्यांचं. खूप खूप अभिनंदन. अगदी अंतर्मनापासून धन्यवाद सगळ्यांना. आनंदी आनंद सर्वीकडे. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, ही एंजेलिक ऊर्जा, देवदूतांचा सहवास तुम्हाला सगळ्यांना भरभरून लाभू देत. तुम्ही जेव्हा जेव्हा त्यांना अंतर्मनापासून बस फक्त हाक देणार, तुम्हाला गरज असणार, तेव्हा ते तुमच्यासाठी हजर होऊ देत. आणि होणारच. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. खूप धन्यवाद सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्व